विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांची चौकशी करायला नेमलेल्या तिघांच्या समितीचं अध्यक्षपद डॉक्टर सापळे यांना देण्यात आलेलं आहे। तर या डॉक्टर कमिशन घेतल्याशिवाय कुठलंही काम करत नसल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। तर दानवे यांनी ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी डॉक्टर सापळे यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। तर नेमकं त्यांनी काय म्हटलेलं आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। चौकशी करणारे किती स्वच्छ आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांची चौकशीसाठी नेमलेल्या तिघांच्या समितीचं अध्यक्षपद जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांच्याकडे दिलं। मुळामध्ये डॉक्टर सापळे या कमिशन घेतल्याशिवाय कुठलंही काम करत नाही असा आरोप यामिनी जाधव यांनी केला होता। यावर चौकशी समिती नेमण्याची घोषणा विधानसभेमध्ये केली होती। आता चौकशीच्या फेऱ्यातील व्यक्ती नेमणं म्हणजे सरकारच्या हेतूवर शंका आणणारं आहे। चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या मार्फत ती करण्यात यावी असं अंबादास दानवे यांनी ट्विट करत म्हटलंय। जे रुग्णांना आपण रक्त पुरवठा करतो किंवा नातेवाईक त्या रुग्णांसाठी रक्त आणून देतात, त्याच्यातनं प्लाझ्मा वेगळा करून तो प्लाझ्मा विकण्याचं मोठं कृत्य इथं केलं गेलेलं आहे अध्यक्ष महोदय। आणि त्याच्यातनं 13 लाख रुपये या HDFCच्या खात्यामध्ये जमा केले गेलेले आहेत अध्यक्ष महोदय। माझ्याकडे पुरावे आहेत। याच 13 लाखातनं अध्यक्ष महोदय डॉक्टर पल्लवी सापळे यांनी एक ॲम्ब्युलन्स विकत घेतली आणि ती स्वतःच्या आईच्या नावाने हॉस्पिटलला दान केलेली आहे।